मंडळी नमस्कार। मंडळी, विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत। नक्कीच त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती की महाविकास आघाडी हा या येणाऱ्या विधानसभा ठरवणार आहेत। महायुतीला स्वतःची सत्ता टिकवायची आहे, तर महाविकास आघाडीला स्वतःची सत्ता महाराष्ट्रात आणायची आहे। पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे धनंजय मुंडे। धनंजय मुंडे यांना परळीत शरद पवार पराभूत करणार का? आणि शरद पवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही रणनीती आखत आहेत। नक्कीच शरद पवार यांना सोडल्यानंतर ते अजित पवार सोबत धनंजय मुंडे गेले। पंकजा मुंडे नुकत्याच लोकसभेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये पंकजा मुंडेचा पराभव या बीड मतदारसंघात झाला, बीड लोकसभेमध्ये झाला। कुठेतरी येणाऱ्या विधानसभेतसुद्धा धनंजय मुंडे यांचा पराभव सगळ्या विरोधकांची मोठ बांधून शरद पवार करणार का, हे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी तसेच विशेषतः राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला सुद्धा विसरू नका। धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी सगळे विरोधक एकत्र आणण्याचा चंग बांधला आहे। त्यामध्ये राजासाहेब देशमुख असतील, हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते सुद्धा परळी विधानसभेमधून इच्छुक आहेत। नक्कीच त्यांनी तशी भावनासुद्धा व्यक्त केल्या आहेत। सुधामती गुट्टे असतील, यासुद्धा या मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत। धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले व आता शरद पवार गटात असलेले बबन गीते हे सुद्धा या मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत। परंतु लोकसभेनंतर त्यांच्यावर गोळीबाराचा आरोप केला, त्यानंतर त्यांच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली। परंतु बबन गीते हा सुद्धा पर्याय नक्कीच शरद पवार यांच्यासमोर राहू शकतो। आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसला आहे, कारण रासपचे राजाभाऊ फड यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची साथ सोडत नक्कीच ते शरद पवार गटात गेले आणि कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी ते इच्छुक आहेत। एवढे सगळे विरोधक असताना येत्या विधानसभेत मनोज जरांगे फॅक्टरसुद्धा लोकसभेप्रमाणे चालेल का? नक्कीच मनोज जरांगे फॅक्टरसुद्धा या परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात चालणार आहे। सगळ्या विरोधकांची मोठ शरद पवार योग्य रीतीने बांधत आहेत। नक्कीच धनंजय मुंडे यांना पराभूत करण्याचा चंग शरद पवार यांनी बांधला आहे। ते योग्य उमेदवार देऊन धनंजय मुंडे यांना पराभूत करतील का? आणि सगळे विरोधक मिळून धनंजय मुंडे यांना पराभूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील का? नक्कीच लोकसभेप्रमाणे धनंजय मुंडे यांचासुद्धा पराभव या मतदारसंघात होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।